श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर PhD. संग्राहक कैलासवासी ल का तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन पुणे. प्रकरण 20. परमार्थाला इयत्ता. पान क्रमांक 64. प्रश्न: परमार्थाच्या काही इयत्ता आहेत काय? काही वर्गवारी आहे काय? उत्तर: जीवनातील इतर क्षेत्राप्रमाणेच परमार्थातही वर्गवारी असणारच व त्याप्रमाणे प्रत्येकाचा या क्षेत्रातील अधिकार वेगवेगळा आहे आणि असा अधिकारी जरी आपणास कळला नाही तर परमार्थ होणार नाही, होऊ शकणार नाही. जसे आपणास शिक्षण घ्यावायचे आहे पण त्यासाठी आपण नुसते असे म्हटले की मला शिक्षण संस्थेत नाव घालावायचे तर ते हास्यास्पद होईल, कारण त्याचा काहीही बोध होणार नाही. शिक्षण घ्यायचे आहे खरे, पण त्याआधी तुला कुठपर्यंत येत आहे, तुझी इयत्ता कोणते, असे आपण त्यास माणसा विचारू. मराठी 7वी पास झाला असेल तर त्याला हायस्कूलमध्ये नाव घालता येईल, मॅट्रिक झाला असेल तर कॉलेजमध्ये नाव घालता येईल. म्हणजेच त्याचा अधिकार कोणत्या वर्गात बसण्याचा आहे हे कळल्याशिवाय त्या शिक्षण घेता येणार नाही. तसेच परमार्थातील प्रत्येक माणसाची इयत्ता, त्याचा अधिकार वगैरे गोष्टी कळल्याशिवाय नुसता परमार्थ करावायचा म्हटल्याने तो प्रगतिशील परमार्थ होणार नाही. तसा परमार्थ करू जाणे म्हणजे इयत्ता न कळविता शिक्षण संस्थेत नाव घालण्यासारखे आहे. परमार्थ का करायचा हे कळल्या वाचून परमार्थ होतो किंवा नाही, त्यात किती प्रगती होते आहे वगैरे कळणार नाही. एखादी मात्रा कशावर आहे हे कळल्याशिवाय ती संग्रहित पडली असली तरी तिचा उपयोग काय? तिचा उपयोग कळल्या वाचून जर ती मात्रा आपण खाल्ली, अगर एखाद्या वैद्याने जरी रोग्यास दिली तर तिचा उपयोग न होता अपायच होण्याचा संभव अधिक. तेव्हा मात्रा सेवन केल्यानंतर जसा गुण आला पाहिजे तसेच परमार्थ झाल्याचे कळले पाहिजे. तेव्हा परमार्थ कशासाठी करावायचा हे कळल्या वाचून परमार्थ आपल्या हातून होत नाही किंवा नाही हे कळणार नाही आणि करून परमार्थ होत नाही हा बऱ्याच लोकांचा अनुभव असल्यामुळे हा प्रश्न उद्भवतो. मनुष्याचे आयुष्य जसे जसे वाढत जाते, वय तसतसे वाढते, तसतसे शरीर व मनही जर्जर होत जातात. पण वाढत्या वयाबरोबरच त्याच्या जबाबदाऱ्या वाढतात व त्याची जरुरी जगात जास्तीत जास्त वाटू लागते, कारण अनेक बऱ्या वाईट प्रसंगातून त्याचा अनुभव वाढतो व तो इतरांस सहाय्यक व मार्गदर्शक होऊ शकतो. अशा वेळी केवळ शरीर थकते म्हणून जबाबदारी टाळणे अशक्य होते. अशा वेळी करवत नाही पण केल्या वाचून राहत नाही हीच माणुसकी, ही संस्काराने येणारी सुसंस्कृतता होय. ज्याच्या उलट अंगात शक्ती आहे, करवते आहे पण करीत नाही, हा पशुपणा आहे. वाढत्या वयाबरोबर कामाचा व्याप वाढत जातो पण ताकद कमी कमी होते. मनुष्य जगता जगता जगण्यास अपात्र होत जातो. अशा वेळी वाढत्या वयाबरोबर शक्ती कमी होते म्हणून मरायचे की जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून जगायचं, हा प्रत्येकाच्या जीवनात भेडसावणारा प्रश्न आहे. जसे शारीरिक रोगात कफ वात पित्त यांना त्रिदोष म्हणतात, तसेच भवरोगाचे त्रिदोष पाप ताप व दैन्य हे होत. उत्साह नसणे हे पाप, होत नसता करावे लागणे किंवा केल्यास नेणे हा ताप, आणि काय होईल कसे होईल ही काळजी वाटणे हे दैन्य. हे त्रिदोष जाण्याकरता उत्साह जोम आणि आत्मविश्वास निर्माण करता आला पाहिजे. जोपर्यंत राम आहे तोपर्यंत मरण्यात मौज आहे. अर्थात जीवन जगता जगता ज्याने उत्तरोत्तर यश मिळवले असेल त्याचे जीवन अपरिहार्य होते. शारीरिक त्रिदोषादी साम्यावस्था म्हणजे मरण, म्हणून यांची विषमता वाढविली पाहिजे व हे काम कुशलतेने वैद्याचे आहे. तेव्हा भवरोगात त्रिदोष घालून उत्साह जोम व आत्मविश्वास वाढवणारा तो भवरोगी वैद्य व त्याची मात्रा कोणती, तर परमार्थ. पण वैद्यात जर कोणास कोणती मात्रा द्यायची हे कळले नाही, कफ वात पित्तापैकी कोणता दोष वाढविला पाहिजे म्हणजे रोगी जगले कळले नाही तर तो वैद्य कसला. तसेच कोणास कोणता परमार्थ मार्ग सांगितला म्हणजे साधकाचे दोष जातील हे भवरोगास वैद्यास कळले पाहिजे. म्हणूनच श्री तुकारामांनी म्हटले, अधिकार तैसा करू उपदेश. नाहीतर वैद्याचे चिरंजीव होते. वडील वारले आणि चिरंजीवांच्या जवळ वडिलांच्या जवळच्या काही रामबाण मात्रा राहिली. या चिरंजीवांना त्यांची माहिती नव्हती आणि कोणताही रोगी आला असता ते वाटेल ती मात्रा उघडून देऊ लागले. तेव्हा काय झाले असेल, वेडेपणा. तेव्हा
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मिश्रितं यस्मै कस्मै प्रदत्तं यै यद्वा तद्वा भविष्यति. असे परमार्थात चालत नाही. श्री तुकारामांनी विठ्ठल मात्रा सांगितले, पण ती कोणाला? जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. ज्याचे दैन्य वाढले असेल त्याचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. केवळ विठ्ठल मात्रा दिली तर ते अर्थशून्य ठरेल. कारण जो निराश झाला आहे त्याला नुसती विठ्ठल मात्रा काम देत नाही. जो संसार पिढीने त्रस्त झाला आहे त्याला निष्काम भक्तीचा उपदेश करणे म्हणजे वेड्या वैद्यासारखे आहे. आणि याचमुळे परमार्थ होत नाही, अयशस्वी झाला आहे. शिवाय हे उपदेशक म्हणणार, शंका काढू नका. मग काय करायचे? तेव्हा विनायत्तेचा परमार्थ कधी यशस्वी फलोद्रूप होत नाही व विनायत्तेचा परमार्थच हल्ली जास्त बोकाळला आहे. काही असे सांगणारे साधक आहे ते स्वतःला साधक म्हणवितात, पण समजतात स्वतःला सिद्ध. हे विचारतील, आम्हाला बिगारीत म्हणजे खालच्या वर्गात कसे बसविता? असले लोक तोंडाने म्हणतात सर्व वडिलांच्या पुण्याने चालले आहेत, पण स्वतःला समाजात करतोम हेही बरोबर नाही. साधकाने स्वतःला साधकच समजले पाहिजे व ज्या योग्यतेत बसविले जाईल तेथूनच सुरुवात केली पाहिजे. जसा रोग तशी मात्रा हवी. पण हे कोणी शहाणाही ठरवित नाही आणि मूर्खही ठरवित नाही. पण शहाणा म्हणजे सर्व समजणारा जाणणाराही ठरवित नाही. हे जास्त घातक आहे. एका कवीने म्हटले आहे, जद बिगडे तद दूधही बिगडे, छाछ बिगडे तो क्या. जद बिगडे तद दूधही बिगडे, छाछ बिगडे तो क्या. जद बिगडे तद चतुरही बिगडे, मूर्ख बिगडे तो क्या. सर्व दोष चतुरावरच आहे. कारण आम्ही तर साधक रोगी आहोतच. पण तू खरा भौरोग वैद्य असशील तर सुधारून दाखव. कोणताही वैद्य अथवा डॉक्टर चांगला हे नुसते पाठी लावून सिद्ध होत नाही, तर त्याने रोगी किती बरे केले आहेत त्याच्या चांगलेपणाचे गमक आहे. रोगी बरे झाले तर त्याचे वैद्य पण सिद्ध होते. रडत रडत जगावायचे नाही हे ज्याला कळते तो साक्षेपी. तोच ते जाणतो की समोरचा रोगी कशाचा आहे. वैद्यालाच हे कळले पाहिजे, रोग्याला नव्हे. ज्याला कोणता रोग झाला आहे हे समजते व त्यावर कोणती मात्रा दिली पाहिजे हे कळते, असा वैद्य कोणत्याही एका मात्रेचा अभिमानी असू शकत नाही. तसेच जो खरा भवरोग वैद्य असतो तो कोणत्याही एकाच विचारसरणीचा, संप्रदायाचा किंवा उपासना मार्गाचा अभिमानी असू शकत नाही. ज्याचा जसा रोग असेल तसे त्याचे औषध. जसे शारीरिक रोगात ज्या दोषापासून रोग निर्माण झाला त्यावरील वावडेच त्याला खावेसे वाटते, तसेच भवरोगाचे आहे. जो पापाचा रोगी म्हणजे निरुत्साही आहे त्याला नाही जगात आपले कोणी. जगे आळवावरचे पाणी इत्यादी प्रलाप किंवा विचार फार आवडतात. असा माणूस स्वतःच्या नैराश्यपूर्ण अवस्थेत वागणुकीचे वरील म्हणण्याने समर्थन करीत असतो. जो परमार्थ सांगा म्हणून आलाय त्यास असे विचारले पाहिजे की कशासाठी परमार्थ करावायचा आहे. बेट्याला करावायचे असते लग्न आणि शंका विचारतो वेदांतातल्या. जीवनाला आंबून गेला आहे, कंटाळला आहे हे न सांगता त्यास निष्काम भक्ती सांगणे चूक आहे. ज्याचे दैन्य घालवायचे त्याला सगुण भक्तीच योग्य. जो परमार्थात आपली यत्ता ओळखत नाही तोच परमार्थात समोरच्याला मूर्ख म्हणण्याचे दरिष्ट करतो. जोपर्यंत आपली यत्ता कळत नाही तोपर्यंत परमार्थ होत नाही. रोग ओळखावा आणि साधन सांगावे. जगणे आवश्यक आहे आणि मरू घातला आहे त्याचा रोग घालण्यासाठी हिसाब केला पाहिजे. त्याला मरावेसे वाटत नाही. त्याला अधिकार अमृतत्वाचे तत्व सांगण्याचा. नैनम छिद्दंती शस्त्रांनी हे त्याच्यासाठी की ज्याला जगता जगता जगावेसे वाटते. मी मागे सांगितले की ज्याचा रोग असतो त्याला रोगाचे वावडे असलेलेच हमखास आवडते. जो पापाचा रोगी आहे त्याला परिच्छेदावाद, प्रारब्धवाद इत्यादी फार आवडतात. असे लोक जगाच्या कल्याणाकरता झटणाऱ्या भवरोग वैद्यापाशी गेले की तो त्यांना त्यांच्या आवडत्या विचारांच्या नेमके विपरीत सांगतो. ते त्यांना खपत नाही. त्यामुळे त्या वैद्याला निष्कारण अपमान सहन करावा लागतो. पण असले अपमान सहन करणे त्या बिचाऱ्यांना अपरिहार्य असते. तेव्हा परमार्थात इयत्ता लावता असल्याशिवाय परमार्थ होणार नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद. जय शिवराम.